Respected Minister for Skills, Employment and Entrepreneurship, Shri Mangal Prabhat Lodha ji. Respected Minister for Electronics, IT, AI and Culture, Shri Ashish Shelar ji. इथे मोठे प्रमाणात उपस्थित झालेले सगळे अधिकारी आणि कर्मचारी आणि ऑनलाईन ऑलमोस्ट 9 लाख एम्प्लॉईजला आम्ही लिंक दिलेला आहेत आणि ते पण जॉईन झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना टेकवारी 2.0 च्या क्लोजिंग प्रोग्राममध्ये एक आपला स्वागत आहे. नेहमी असं म्हटलं जातं की मुंबई इज कॉल्ड द ड्रीम सिटी, इट्स ऑल्सो कॉल्ड द इम्पॉसिबल सिटी. आपल्याला वाटत असेल आज मी ड्रीम सिटी बद्दल काय बोलते. आय एम GAD, आय एम नॉट ॲक्च्युली फिल्म सिटी IAS ऑफिसर इन चार्ज, बट मला आज वाटतं आय शुड ऑल्सो हॅव अ ड्रीम. अँड ते ड्रीम जो आम्ही सगळे एकत्रित वी मस्ट ड्रीम टुगेदर. व्हॉट इज इट अबाउट? कॅन महाराष्ट्र, I hope I'm audible. I think the mics are short for her level, so. ऑलवेज सीन की एव्हरी टेक्नॉलॉजी रिलेटेड प्रोग्राम मध्ये टेक्नॉलॉजी ग्लिच तर असतातच. सो आय मेड द शुभारंभ फॉर दॅट. सो जसं मी म्हणत होते की मुंबई इज कॉल्ड द ड्रीम सिटी, इट्स ऑल्सो कॉल्ड द इम्पॉसिबल सिटी. यासाठी म्हणून इट इज पॉसिबल टू सी अन इम्पॉसिबल ड्रीम हियर. सो माय इम्पॉसिबल ड्रीम फॉर ऑल ऑफ यू इज, कॅन महाराष्ट्र बिकम द फर्स्ट future ready state, a state which has employees and officers who are future ready. Future ready means what? Basically know the technologies that are today available. हे करत असताना I also want to say की हा ड्रीम ला एक अर्जन्सी आहे. असं नाही की आज मी ACS GAD झाले म्हणून मला एक ड्रीम पाहायची आहे. there is an urgency to the dream. टेकवारी 2.0 बद्दल सांगायचं झालं तर 3 एक मेजर चॅलेंजेस बद्दल आम्ही चर्चा केले. and I would like to make एक विशेष उल्लेख about all the 3. I am repeating some of the things but it is important. First, आय थिंक AI बद्दल तर सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ChatGPT पासून मस्ट बी एव्हरीथिंग मस्ट बी देअर, क्लॉड पासून. आणि जसं CM सरांनी सांगितले, विथिन 1000 days यू विल सी अ चेंज. मेजर चेंजेस इन इकॉनॉमी होणार. प्रत्येक दिवशी आपण न्यूजपेपर उघडले तर आपल्याला काय दिसतात? 10,000 जॉब्स कमी झाले TCS मध्ये, कुठेतरी काहीतरी झालं. सो चेंज इज हॅपनिंग, बी अवेअर ऑफ इट. आणि ते गव्हर्नमेंटला पण लिंक्ड आहेत, त्याच्याबद्दल मी बोलणार आपल्याशी. हाऊ. दुसरा एक वर्ड खूप इम्पॉर्टंट, क्वांटम कम्प्युटिंग. आतापर्यंत आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल D-Day. आता सगळ्यांना माहिती आहे D-Day येणार, बट आता Q-Day येणार. अँड Q-Day लांब नाही आहेत. लेस देन 5 years फ्रॉम टुडे क्वांटम कम्प्युटर्स विल कम. जो आज आपण व्हॉट्सअप करत असतो वरती लिहिलेलं असतात एनक्रिप्टेड, यू सी इन युअर व्हॉट्सअप्स, विच मीन्स तुम्ही जो पाठवलेले आहेत ते मेसेज सेफ आहेत. अनेक वेळा मी म्हणतो ना व्हॉट्सअपवर येऊन कॉल करा तर तुम्हाला माहिती आहे सेफ आहेत. ते सेफ नसणार, बिकॉज क्वांटम कम्प्युटर्सची पॉवर आजच्या सुपर कम्प्युटरला तीच प्रश्न विचारले तर एखादी वेळ 500 वर्ष लागणार, बट क्वांटम कम्प्युटर्सवर अगदी काही तासात आपल्याला उत्तर मिळणार. आणि त्याचे दुष्परिणाम म्हणा काही म्हणा, एन्क्रिप्शन जो आपल्या RTGS, डिजिलॉकर, GPayच्या बेसिस आहेत ते चॅलेंज करणार. सो आपल्या पूर्ण डेटाबेसेस विल हॅव अ ह्यूज चॅलेंज. द सेकंड चॅलेंज ज्यांची तयारी आम्हाला कुठेतरी शासन म्हणून करावं लागणार. थर्ड इज द DPDP ऍक्ट, विच इज बेसिकली द प्रायव्हसी ऍक्ट म्हणता येईल. संपूर्ण डेटा आज शासनाकडे सगळ्यात जास्त डेटा आहे. यू नो दॅट, वेदर इट इज 7/12चा डेटा असो किंवा it is about all the women in Maharashtra who are taking that benefit of that scheme. So ह्या data leak झालं तर the fines will range from 50 crore to 200 crores. त्याची कुठेतरी budgetary आपल्याला ठेवावं लागणार. So money for fining people like us who are sitting here will become a reality. And किती दिवसात? 2027, that means exactly 1 year from today. So let us not sleep on the problems and Maharashtra should wake up. Therefore, as I say, future उद्या नहीं है, उद्या आज आहे. That means future is today. Already future has come.
आम्ही फ्युचरमध्येच राहतो. काही देशात लाईक चायना ऑलरेडी त्या या विषयावर काम करत असतात. कॅन महाराष्ट्र देअरफोर टॉक अबाउट दिस अँड लर्न टू अंडरस्टँड. नेहमी असं म्हटलं जातात की संकटात संधी असते. दॅट मीन्स फाइंडिंग ऑपॉर्च्युनिटी इन अ क्रायसिस. Always we have found crisis as an opportunity, especially Maharashtra. 1972 च्या दुष्काळ EGS Act came into place. That means this was the most historic, and Government of India ने अगदी almost 30 वर्षांनंतर MG नरेगा आणले. Cooperative movement, Government of India आता cooperation related खूप महत्वपूर्ण डिसिजन घेतात almost after 40 years. So in every single case, वेदर नवी मुंबई बांधणे 12.5% लँड पुलिंग घेऊन जो आता अमरावती जो आंध्र प्रदेशमध्ये नवीन राज्याच्या हेडक्वार्टर्स मधून बांधतात, ऑल आर अबाउट थिंकिंग अहेड ऑफ टाइम, थिंकिंग अहेड, जो महाराष्ट्राने नेहमी दाखवलेला आहे. सो आय हॅव फुल कॉन्फिडन्स इन द लीडरशिप अँड केपेबिलिटी ऑफ महाराष्ट्रा's लीडरशिप. आता लीडरशिप ह्या विषयी मी आता इथे का सांगत आहोत, एक तरफ पॉलिटिकल लीडरशिप आहेत. आय मस्ट thank and compliment. We have the most wise political leadership which is willing to think ahead of its time. But त्याच्या सोबत bureaucratic leadership पण असायला पाहिजे. As officers who sit here, we need to write policies which understand the changing world. जो बारीक सारीक गोष्ट असतात. What will happen if quantum computer comes? What will happen if AI has an impact? What will happen if cyber attacks take place? Maharashtra is, by the way, one of the most attacked cyber state of India. Because you know महाराष्ट्राची इन्फ्रास्ट्रक्चर विशेषतः पॉवर ग्रिड ऑल दीज आर अंडर ह्यूज अटॅक्स. तो जो चाललेला आहे त्याच्याबद्दल मी बोलत आहे. प्लीज डोंट इमॅजिन मी काही उद्याबद्दल बोलत आहे. सो हाऊ डू यू बिकम एज अ स्टेट केपेबल ऑफ हँडलिंग दीज चॅलेंजेस विथ लीडरशिप. हे करत असताना मला माहिती आहे की न्यू टेक्नॉलॉजीचा वापर करणे इतकं इझी नसतात कुठल्याही शासनात. एव्हरीथिंग मूव्स अ बिट स्लोअर, बट वी कॅनॉट बी सो स्लो बिकॉज टेक्नॉलॉजी हॅज ऑलरेडी ओव्हरटेकन अस. असं मला वाटतं बोलायला पाहिजे की वी कॅन बाय द बेस्ट टेक्नॉलॉजी, वी कॅन बाय अ मर्सिडीज बेन्झ, वी कॅन बाय अ फायटर जेट, बट पायलट्स आणि ड्रायव्हर तुम्ही आणि माझ्यासारखे लोक असणार हू नीड टू नो हाऊ टू फ्लाय दॅट टेक्नॉलॉजी. सो लेट अस बिकम केपेबल ऑफ युझिंग दॅट टेक्नॉलॉजी. माझ्या 30 वर्षाचा अनुभव, मी फील्डपासून दिल्लीमध्ये नीती आयोगमध्ये आणि इथे पण काम केलं आहे, आणि प्रत्येक वेळी मला असं वाटलं की वी हॅव मॅनेज टू. थँक्यू सो मच सर. बावनकुळे साहेबांची पण आगमन झालेलं आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग सर. प्लीज कम. जस्ट कम्प्लीट इट. आपली परवानगी असेल तर आय विल कंप्लीट माय 2 मिनिटाचे प्रास्ताविक भाषण. सर, बट आय वॉन्टेड टू मेन्शन बिफोर आय कंक्लूड, जसं यू आर वन ऑफ द लार्जेस्ट डेटाबेसेस इन महाराष्ट्र. 7/12 उद्या एक 7/12 लीक झाले तर देल बी फाईन्स अप टू 200 crores. नवीन DPTP ऍक्ट 2027 पासून सुरू होणार. हे सगळ्यांची माहिती असण्याबद्दलच्याच टेकवारी या संपूर्ण कार्यक्रमात आम्ही 5 दिवसात ऑलमोस्ट 40 to 50 स्पीकर्स फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्सपर्ट्स आलेले होते. अँड आय थिंक इट वॉज वन ऑफ द मोस्ट वेल रिसिव्ड प्रोग्राम्स. आणि आता आपल्याला पाहायला मिळतात की नॉट ओनली इज द ऑडिटोरियम फुल, बट वरती पण लोक बघत आहेत. त्याच्यासाठी आय वॉन्ट टू थँक माय टीम. I think GAD has a dream team. I always tell all other secretaries they are a bit jealous of me because I have the best JSDS team, and I want to thank particularly Neeta who has been taken leadership, and of course Leena who is standing next to me. I don't need any outsider. We can run a complete program completely as GAD, and I'm so grateful for that team. And again, अभिनंदन टू ऑल द पीपल हु हॅव वन दिस महासाधना सप्ताहामध्ये इथे आलेले सगळे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी. यू हॅव डन एन एक्स्ट्रॉर्डनरी जॉब. आय वॉन्ट टू थँक अँड कॉम्प्लिमेंट यू. अँड आपण ह्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून आभार. आणि माझ्या प्रास्ताविक भाषण इथे मी संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅम. आपण आधी माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करूया. माननीय मंत्री महसूल विभाग श्री चंद्रशेखर बावनकुळे सर यांचं एक मोमेंटो देऊन स्वागत करण्याची विनंती मी अमुस सेवा श्रीमती वी राधा मॅडम यांना करते. टेकवारीसाठी खास डिझाईन केलेला, जिकडे आपला सांस्कृतिक
कल्चर दिसून येतं. तर मॅडम आत्ताच आपल्याला सांगून गेला की फ्युचर हॅज कम. आपण कालच्या चर्चासत्रात पण ऐकलं होतं की आपण महाराष्ट्रात अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून उद्याची गोष्ट आज करतोय. त्यामुळे खूप आशावादी संदेश की फ्युचर हॅज कम. त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी माननीय मंत्री माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य श्री आशिष शेलार सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. अतिशय महत्वाची भूमिका दोन्ही. आजच्या या टेकवारीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांनी कौशल्य विकास विभागामध्ये अतिशय प्रामाणिकतेने नाविन्यपूर्ण गोष्टी पूर्ण केल्या, असे आमचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आणि या टेकवारीचं स्वाभाविक नेतृत्व प्रशासकीय स्तरावर ज्या करतायत अशा अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन व्ही राधा मॅडम आणि उपस्थित सर्व सचिव, सर्व सहकारी कर्मचारी, मित्रबंधू, मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्यांनी टेकवारी 2.0 म्हणजे 2.0 अशा पद्धतीचा गतिमान प्रशासनाच्या तंत्रज्ञानयुक्त कार्यशाळेचं आयोजन केलं. बरं, ही कार्यशाळा किंवा या पद्धतीचा सप्ताह किंवा 4 दिवस याला वेळेच्या अगोदर नियोजित केलं आणि नियोजनाबरोबर सहभागितेमध्ये मोठं यश मिळवलं.